मित्रांनो नमस्कार. आपण आज मानसशास्त्रामधील संकल्पना बघणार आहोत आणि ती म्हणजे अवधानाला प्रभावित करणारे घटक. मित्रांनो, व्यक्तीच्या अवतीभोवती अनेक उद्दीपक घटक असतात, पण कोणत्या उद्दीपक घटकावर लक्ष केंद्रित होईल हे परिस्थितीजन्य व आंतरिक घटकावर अवलंबून असते. म्हणजेच अवधान हे कोणत्या घटकामुळे प्रभावित होईल हे पुढील घटकांवर अवलंबून असते. मित्रांनो, यामधील पहिला घटक आहे तीव्रता. व्यक्तीचे अवधान एखाद्या उद्दीपकाकडे केंद्रित होणे हे उद्दीपकाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. मित्रांनो, उद्दीपकाची तीव्रता जेवढी जास्त असते तेवढे अवधान आकर्षणाचे प्रमाण हे जास्त असते. उदाहरणार्थ, आपल्या समोरून अनेक वाहने जात असतात. त्यामध्ये एका टू व्हीलरचा टायर ट्यूब जोरात फुटल्यास त्याचा आवाज इतर वाहनांच्या आवाजांच्या तुलनेत जास्त असल्याने त्याच टू व्हीलरकडे जास्त लक्ष जाते. दुसरा अवधानाला प्रभावित करणारा घटक आहे तो म्हणजे आकारमान. मित्रांनो, अवधान एखाद्या उद्दीपकाकडे केंद्रित होण्यासाठी उद्दीपकाचा आकार जेवढा जास्त तेवढी त्या उद्दीपकाकडे लक्ष देण्याची क्रिया ही जास्त होईल. उदाहरणार्थ, सर्वसामान्य पाहण्यातील आपल्या मित्राच्या शरीराच्या आकारापेक्षा अवाढव्य आकाराने मोठी व्यक्ती आपल्यासमोर आल्यास त्या व्यक्तीकडे आपले लक्ष जास्त जाईल. तिसरा अवधानाला परिणाम आणि प्रभावित करणारा घटक आहे तो म्हणजे विरोध. त्याला इंग्रजीमध्ये कॉन्ट्रास्ट असं म्हणतात. मित्रांनो, दोन उद्दीपक एकमेकापेक्षा कितपत वेगळे आहे यावरही व्यक्तीचे त्याकडे लक्ष देणे अवलंबून असते. जेवढा जास्त विरोधाभास तेवढे जास्त लक्ष त्या उद्दीपकाकडे जात असते. उदाहरणार्थ, दोन्ही व्यक्ती सारख्याच उंचीच्या पण एक अतिशय कृश व एक अतिशय जाडी असे चित्र समोर आल्यासही जोडी लक्ष वेधून घेते. चौथा प्रभाव टाकणारा घटक आहे तो म्हणजे स्थान. यालाच लोकेशन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मित्रांनो, उद्दीपक कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे यावरही उद्दीपकाकडे अवधान जाणार की नाही हे अवलंबून असते. उदाहरणार्थ, काही जाहिराती ह्या तिसऱ्या चौथ्या पानाव्यतिरिक्त पहिल्या पानावर छापलेल्या असतात. याचे कारण व्यक्तीचे लक्ष आकर्षून घेणे हेच असते. पाचवा अवधानावर प्रभाव टाकणारा घटक आहे तो म्हणजे वेगळेपणा. मित्रांनो, उद्दीपक हा कितपत वेगळा आहे किंवा वस्तू ही समोरची कितपत वेगळी आहे यावर सुद्धा व्यक्तीचे अवधान त्याकडे जाणार की नाही हे अवलंबून असते. उद्दीपक अगदी वेगळा असेल तर त्या उद्दीपकाकडे व्यक्तीचे लक्ष हे जास्त जाते. उदाहरणार्थ, बसस्थानक किंवा शाळेतील वर्ग इत्यादी ठिकाणी सर्व व्यक्तीसोबत कोणी ना कोणी उपस्थित आहे आणि एखादा व्यक्ती एकटाच बसलेला असल्यास ती व्यक्ती आपले लक्ष आकर्षित करून घेते. अवधानावर परिणाम करणारा सहावा घटक आहे तो म्हणजे नाविन्य. मित्रांनो, एखाद्या उद्दीपकात इतर उद्दीपकापेक्षा नाविन्यता असेल तर तो उद्दीपक किंवा वस्तू व्यक्तीचे लक्ष लवकर आकर्षित करून घेतो. उदाहरणार्थ, एखाद्या कार्यक्रमात सर्व आधुनिक वेशात परंतु एखादी व्यक्ती भगतसिंग यांच्या वेशात आली तर ती इतरांचे लक्ष आकर्षित करून घेते. अवधानावर परिणाम करणारा घटक सातवा घटक आहे तो म्हणजे गती. मित्रांनो, व्यक्तीचे लक्ष स्थिरता असणाऱ्या वस्तूकडे जाण्याऐवजी फिरत्या वस्तूकडे वा गोष्टीकडे जास्त जाते. उदाहरणार्थ, यात्रेमधील फिरणारे झोपाळे, दिवाळीच्या स्थिर लाईटिंगऐवजी चालू बंद होणारी व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत फिरते लाईट असणारी लाईटिंग व्यक्तीचे लक्ष अधिक आकर्षित करते. अवधानावर प्रभाव टाकणारा आठवा घटक आहे तो म्हणजे गरज. मित्रांनो, उद्दीपकाकडे लक्ष जाणे किंवा वस्तूकडे लक्ष जाणे हे बाह्य घटकाबरोबर आंतरिक घटकावर सुद्धा अवलंबून असते.
व्यक्तीला एखादी वस्तूची गरज जेवढी जास्त तेवढी त्या वस्तूकडे लक्ष जाण्याची वारंवारिता जास्त असते. उदाहरणार्थ स्टेशनरी म्हणून आपल्याला पेन हवा असल्यास त्या स्टेशनरीमध्ये पेन कुठे ठेवलेले आहे याचा शोध आपले डोळे घेत असतात. अवधानावर प्रभाव टाकणारा 9वा घटक आहे तो म्हणजे प्रेरणा. मित्रांनो, व्यक्तीची प्रेरणात्मक स्थिती व्यक्तीचे लक्ष आकर्षित करून घेते. प्रवासामध्ये भूक लागल्यास एखाद्या बस स्टॉपवर गाडी थांबविल्यास जवळपास हॉटेल वा फेरीवाला शोधला जातो. म्हणजेच व्यक्तीमध्ये आंतरिक प्रेरणा कोणती निर्माण झाली त्यानुसार अवधानही प्रेरित होत असते. अवधानावर प्रभावित टाकणारा किंवा परिणाम टाकणारा घटक आहे तो म्हणजे अपेक्षा. मित्रांनो, व्यक्ती कोणत्या प्रकारची इच्छा धरून आहे यावरही व्यक्तीचे अवधान जाणे अवलंबून असते. कॉलेजला जाणारी दुपारची 12 वाजेची बस असल्यास 11:45 पासूनच आपण त्या बसच्या रस्त्याने बसची वाट पाहत असतो. मित्राचा फोन येण्याची संध्याकाळची वेळ ठरलेली असताना किंवा यावेळेस यावा असे मनोमन वाटत असताना त्या फोनकडे त्यावेळेस जास्त लक्ष जाते. अवधानावर परिणाम टाकणारा घटक आहे 11वा तो म्हणजे विन्यास. मित्रांनो, अवधान आणि विन्यास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. विन्यास म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये व्यक्ती प्रतिक्रिया देण्यासाठी पूर्वतयारीतच असतो. मित्रांनो, विन्यास मानसिक तत्परतेशी संबंधित आहे, ज्यात व्यक्तीची इच्छा उद्दीपकाप्रती संदर्भित होत असते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात पण त्याकडे आपले लक्ष नसते. व्यक्ती त्या ठिकाणी असूनही त्याकडे व्यक्तीचे लक्ष अजिबातच नसते. अशा व्यक्तीला आपण बरेचदा म्हणत असतो, कुठे आहेस? उदाहरणार्थ, वृत्तपत्र वाचन करताना व्यक्तीने जर आज चित्रपटगृहात कोणता चित्रपट सुरू आहे असे ठरविलेले असल्यास तो वृत्तपत्रातील इतर बातम्यांऐवजी चित्रपट कॉलमकडे जास्त लक्ष देईल. अवधानावर प्रभाव टाकणारा 12वा घटक आहे तो म्हणजे अभिरुची. मित्रांनो, व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये रुची असते अशा गोष्टीकडे व्यक्तीचे लक्ष जास्त जाण्याची प्रवृत्ती आढळून येते. उदाहरणार्थ, सध्या नवीन मोबाईल घेण्यामध्ये रुची वाटत असल्यास मित्राकडे कोणता मोबाईल आहे, तसेच नेटवर नवीन मोबाईलच्या किमती किती, जाताना येताना मोबाईल शोरूमकडे जाण्याची क्रिया व्यक्तीकडून जास्त घडते. अवधानावर प्रभाव टाकणारा घटक आहे 13वा तो म्हणजे सवय. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सवयीने प्रेरित झालेली असते. ज्या सवयीने जी व्यक्ती प्रेरित झालेली असते त्या गोष्टीकडे व्यक्तीचे अवधान हे जास्त जाते. उदाहरणार्थ, एखाद्याला वाचण्याची सवय जास्त असल्यास कुठेही कोणतेही कागद हाती पडल्यास ते वाचल्याशिवाय ती व्यक्ती राहत नाही. अवधानावर प्रभाव टाकणारा 14वा घटक आहे तो म्हणजे भावना. व्यक्तीमध्ये भावना कशा प्रकारच्या आहेत यावरही अवधानाचे केंद्र अवलंबून असते. आईशी मुलाप्रती असलेली प्रेमाची भावना ही मुलगा शाळेतून घरी येताच दिसून येते. अशा आईचे लक्ष बरोबर स्वतःच्या मुलाकडेच जाते. अवधानावर प्रभाव टाकणारा घटक 15वा आहे तो म्हणजे अभिवृत्ती. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या प्रकारच्या अभिवृत्ती तयार झालेल्या असतात. काही व्यक्तीबद्दल अनुकूल अभिवृत्ती तयार असतील तर त्या व्यक्ती कुठेही दिसल्यास त्या व्यक्तीकडे लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. अवधानावर प्रभाव टाकणारा 16वा घटक आहे तो म्हणजे मूल्ये. मित्रांनो, व्यक्तीमध्ये संस्कृतीमधून अनेक मूल्ये तयार झालेली असतात. या मूल्यामुळेच मोठी ज्येष्ठ व्यक्ती समोर आल्यास त्या व्यक्तीकडे प्रथम लक्ष देऊन नमस्कार केला जातो. अशा या संस्कारित मूल्यांमुळे अवधानाची दिशा ठरत असते. मित्रांनो, अशा प्रकारे उद्दीपकाची अनेक वैशिष्ट्ये व व्यक्तिगत वैशिष्ट्ये अवधान केंद्रित होण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात. अवधान प्रभावित होणे हे वरील घटकातून घडत असल्याचे स्पष्ट दिसून येते. मित्रांनो, हे होते अवधानावर प्रभाव टाकणारे घटक. हे आपण नीटपणे समजून घेण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.
आपले जीवन सुखी, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.